यामध्ये आपण संस्कृत हा विषय बघणार आहोत. यामध्ये आपण मागील सूत्रामध्ये आपण असं बघितलं होतं की खरिच्छ आणि छचोटी, मनुस्वार असे हे सूत्रे आपण बघितले होते. तरी मला असं वाटलं समजलं नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हिजनमध्ये सांगतो की आज आपण खरिच्छ तर सोपी सूत्र आहे, तर छचोटी बघून घेऊया एकदा. छचोटी म्हणजे 8 4 63. पदांतम जय परस्यम शस्यश्चोवास्यादटै तदशिव इत्यत्रम दस्यम शुत्वेनम जकारे पुत्रे खरिचम इति जकारस्य चकारः तच्छिवम तचशिव. म्हणजे काय तर पदांती झयम प्रत्याहारस्थ वर्ण असेल व त्यानंतर श वर्ण त्यापुढे अट प्रत्याहारस्थ वर्ण असेल तर शच्या जागी विकल्पाने छ हा वर्ण होतो. झय प्लस श प्लस अट कंसात सर्व स्वर ह य व र हे वर्ण आहेत. अशी स्थिती असल्यास शचा काय करावा तुम्ही छ करावा. म्हणजेच काय बघा, पदांतिम जय प्रत्याहारस्थ वर्ण असेल म्हणजेच काय तर पदानुसार जय काय आहे तर प्रत्याहारस्थ आहे. प्रत्याहारस्थ म्हणजे काय त्याचं उपपद. हा काय झालेला आहे तो वर्ण असेल. तुम्हाला माहिती आहे वर्ण म्हणजे काय है ना. तर त्यानंतर श हा वर्ण त्यापुढे अट प्रत्याहारस्थ वर्ण अ आणि टच्या समोर आला असता कोणता वर्ण होईल. शच्या जागी विकल्पाने कोणता वर्ण होतो छ वर्ण होतो. बघा झय प्लस श प्लस अट. अट झय म्हणजे काय तर झ पासून य पर्यंत येणारे अक्षर म्हणजेच काय तो वर्ण प्लस श. श कसं तयार झाला श प्लस अ बरोबर श प्लस अट. अट म्हणजे काय अ पासून ट पर्यंत येणारे वर्ण. सर्व स्वर ह य व र ह हे वर्ण अशी स्थिती असल्यास शचा छ करावा. बघा त्याचं उदाहरण काय म्हटलंय तर तद प्लस शिव. तद प्लस शिव म्हणजे काय द प्लस श प्लस ई तज प्लस शिव त च. त पासून म्हणजे त पासून च पर्यंत येणारे अक्षर कशात झाले ते शिव. तच प्लस शिव तच्छिव छत्व विकल्पाने म्हणून. म्हणजे काय तर याच्यामध्ये लेखकाने म्हणजेच काय तर पाणिनी ऋषींनी असं सांगितलेलं आहे की लघु सिद्धांत कौमुदीनुसार अशी स्थिती असल्यामुळे छचोटीचे हे सूत्र काय होत असते लागू होते. स्तोच्छुनाच्चू म्हणजे द चा काय झालेला आहे त्यांनी ज केलेला आहे. तर खरिच्छ हे कोण्या सूत्रानुसार झालेलं आहे खरिच्छ रूपानुसार झालेलं आहे. नेचा च होते छचोटी नेचा छ तच्छिव छत्व विकल्पाने म्हणून. तच प्लस शिव तच्छिव असे सुद्धा दुसरे रूप होईल. त्याचं उदाहरण खाली बघा काय म्हटलेलं आहे तर छत्वम अतिथी वाच्यम तच्छलोकेन. म्हणजे काय छत्वती छ पासून त पर्यंत येणारे अक्षर वाच्यम. वाच्यम म्हणजे काय तर वाणी. तच्छलोकेन छचोटी या सूत्रात शच्या पुढे अट प्रत्याहारस्थ वर्ण आला असल्यास काय करावं तर छ करावा असे सांगितले आहे. त्याची मर्यादा या वार्तिकाने वाढवली आहे. तर झय प्रत्याहारस्थ वर्णाच्या पुढे श व त्या पुढे अट ऐवजी अम प्रत्याहारस्थ वर्ण असेल तर शचा काय करावा तुम्ही म्हणते छ करावा. त्यामुळे आता शच्या पुढे सर्व ह य व र ह ल ञ म ग न न इत्यादी वर्ण चालतील. झय श अम असे असल्यास छत्व होईल. तज प्लस श्लोकेन तज प्लस श्लोकेन तच प्लस श प्लस लोकेन. तो चुनाचू सूत्रानुसार घेतलेला आहे. खरीच मध्ये काय झालेलं आहे ने जचा च झाला. श पुढे ल चा हा काय दिलेला आहे त्यांनी अट दिलेला आहे. अट म्हणजे काय तर अ पासून ट पर्यंत येणारे अक्षर प्रत्याहारस्थ वर्ण तच प्लस छ प्लस लोकेन तच्छ लोकेन म्हणजे छत्वीम वाच्यम. छचोटी नेचा छ ला उदाहरण झाला असता म्हणून हे काय झालेलं आहे त्यांनी वार्तिक केलेला आहे. हा जास्त तो विचारत नाही पण कमी याच्यात विचारून जाते. त्यानंतर आता आपण आजच्या सूत्रावर येऊया. बघा आजचं सूत्र असं आहे की नच्चा पदांतम तस्यम झली. झली म्हणजे काय तर झ पासून ल पर्यंत येणारे अक्षर. 8 3 24 म्हणजे काय दिलेली आहे ते रुच्या दिलेली आहे. बघा नस्यम अस्य चापदा अंतस्य. चा पासून म्हणजे चाचे काय झालेले आहे पद येपर्यंत. झल अनुस्वार स्यात. झल म्हणजे काय तर झ पासून ल पर्यंत येणारे अक्षर. स्यात अस्यात म्हणजे असणे. यशाची आक्रस्यते झली किम मन्यते उपमन्यते. झली झली म्हणजे काय तर झ पासून ल पर्यंत येणारे अक्षर. बघा आता त्यांनी रचना काय सांगितली आपल्या पाणिनी ऋषींनी पदांती नसलेल्या. आता काय होतं पदांती असलेल्या. आता काय आहे तर पदांती नसलेल्या नकाराला किंवा म काराला जर
झल प्रत्यारस्थ वर्ण पुढे आले तर अनुस्वार करावा. काय म्हणते बघा याच्यात काय म्हटलेलं, पदांती नसलेल्या नकाराला किंवा मकाराला जर झल प्रत्यारस्थ वर्ण पुढे आला असेल, झ पासून ते ल पर्यंत येणारे वर्ण पुढे जर आले असेल तर त्यांनी काय करावं म्हणते, अनुस्वार करावा. हे न चा म पदांचे आत म्हणजे प्रत्ययापूर्वी आवश्यक आहे. उदाहरण यशानम सिंह हा मुळातच प्रथमा बहुवचन प्रत्यय, त्याला जस शीने आदेश झाला व त्यातील श इति संज्ञक म्हणून यशसह प्लस ई अशी स्थिती झाली आहे. नपुसंकस्य झलचने नुमागत झाला नंतर सामत संयोग दीर्घागम यश प्लस जस यश प्लस ई प्लस शी यश न प्लस स प्लस ई यशा प्लस न प्लस स प्लस ई यशाम स प्लस ई म्हणजे काहीतरी तर लोप होतं, संयोगीकरण होत आहे. यशासी आक्रमण प्लस ते बरोबर आक्रस्यते हा विचारू शकतो. 5 मार्कासाठी सुद्धा विचारू शकतो. संदर्भ सूत्रासहित स्पष्ट करा आणि साधे सूत्र सुद्धा विचारलं जातं. जसं प्लस शी शीत शीत म्हणजे थंड इति नपुसंकस्य झल शांतम महतम संयोगस्य नश्वाद पदास्य बघा संयोग इथं सांगितलेलं आहे. संयोगीकरण म्हणजे काय, कमी जास्त करणे. आक्रस्यते तो काय होईल, आक्रमण करतील, युद्ध. प्रत्यय लागला म्हणून म पदाचे आद झल प्रत्यारस्थ वर्ण पुढे आला असल्यास अनुस्वार झाला. झल प्रत्यारस्थ वर्ण पुढे असताना म न चा अनुस्वार होईल असे का म्हटले आहेत, कारण झल सोडून इतर वर्ण आल्यास काय होत असते, अनुस्वार होत नाही. काय होत नाही, म च्या जागी चा अनुसार होईल असे म्हटलेले आहे. झल सोडून इतर वर्ण आल्यास काय होत असते, वर्ण अनुसार होणार नाही. इथे न पदांती नाही परंतु य झल प्रत्याहारस्थ वर्ण नाही म्हणून न चा अनुस्वार झाला नाही. तर मन प्लस अन्यते बरोबर मन्यते मयंते असे होत नाही. बघा दुसरं सूत्र मार्च 6 मध्ये विचारलेलं आहे. अनुसार येई परस्वर्ण 8-4-58 स्पष्टम शातः. या सूत्राचा अर्थ स्पष्ट पदांच्या अंती नसलेला अनुस्वाराच्या पुढे यत प्रत्याहारातील वर्ण आला असता म्हणजे ह सोडून कोणतेही व्यंजन आले तर अनुस्वाराच्या जागी परस्वर्ण करावा. पुढील वर्णाचे अनुनासिक ठेवावे. श्याम प्लस त शा प्लस तह शान प्लस त शांत. नच्या पदांतस्य झली अनुसार अनुस्वार येई परस्वर्ण पुढील त काळे त वर्गाचे अनुनासिक झाले. शम धातू भूतकाळाचे रूप तयार झाले. बघा त्याच्यामध्ये उदाहरण सांगतो. पदानुसार असलेल्या अनुस्वाराच्या पुढे यय प्रत्याहारातील वर्ण आल्यास अनुस्वाराबद्दल विकल्पाने परस्वर्ण करावा. त्वम प्लस करोशी त्वम प्लस करोशी तंग प्लस करोशी तम करोशी म्हणजे मनू अनुसार मच अनुसार कारण मच पदाच्या शेवटी आहे. वा पदांतस्य परस्वर्णमचा कसवर्ण होईल. तम करोशी परस्वर्ण विकल्पाने म्हणून त्व करोशी असे रूप होईल. त्यानंतर एक दुसरं सूत्र आहे. मो राजी समक्वो हो 8-3-25 किंगवने राजतो परसमो अस्यम एव रुद्रास्य सम्राट. सम सम म्हणजे काय तर समान. या उपसर्गापुढे की प्रत्यय लावले राजू धातूचे रूप आले असता सम मधील काराचे स्थानिक अनुस्वार वगैरे न होता म चा कायम राहतो. राज धातूला की लागून त्याचे राट रूप तयार होते. राट म्हणजे काय, राट र पासून ट पर्यंत येणारे अक्षर. राज प्लस क्यूप 0 राट. सम प्लस राट बरोबर सम्राट. मो राजी समक्वो नेमचा कायम राहतील. त्यानंतर दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे. हे म परे वा 8-3-25 म पुढे ह त्यानंतर पुन्हा म असेल तर पहिल्या म चा विकल्पाने कायम ठेवावा. इतर वेळी अनुस्वार होईल म हे म अशी स्थिती असताना म विकल्पानेच कायम राहतो. आणि हलयती म प्लस ह बरोबर म हे म परे वा म कायम किम हलयती काय हलत आहे तर विकल्पाने किम हलयती. किम हलती म्हणजे काय तर काय हलत आहे. त्यानंतर त्यानं एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे. यवल परे यवलाहा वाहा किहा किम ह किम हलयती किम हवलयती किम हलादयती किम हलादयती म्हणजेच काय तर म च्या पुढे हकार त्या पुढे यवल आहे तर म च्या जागी अनुक्रमाने य व ल ला काय लागलेला आहे. हे आदेश आहे. आदेश म्हणजे काय ऑर्डर देणे विकल्पाने होतात. म अनुनासिक असल्यामुळे य व ल हे त्या जागी अनुनासिक होतात. अनुनासिक म्हणजे काय नाकाद्वारे निघलेले शब्द. म प्लस ह प्लस य किम हय
कियः यः कियः किं प्लस ह किह किं हलयति की प्लस हवलैहि किं हवलैहि किं हलय असे रूप होतात. हे काय झालेले आहे, इम्पॉर्टंट श्लोक झालेले आहे. त्यानंतर आपण नंतरचा श्लोक पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.